नमस्कार मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत आषाढ एकादशीसाठी विठ्ठल रांगोळी, माऊली रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 ते 1 ठिपके काढून घेते। रांगोळी अगदी सोपी आणि अतिशय सुंदर आहे। अगदी झटपट होती ही रांगोळी। तर इथे मी ठिपके काढून घेतले आणि आता रांगोळी काढायला सुरुवात करू। तर हे 4 ठिपक्यांना आपण अशी रेष ओढून घेऊ, जोडून घेऊ हे। त्यानंतर हे 3 ठिपके, हे 2 ठिपके जोडून घेऊ आणि इथून आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ। इकडे असं जोडून घेऊ, इकडे आणि आपण आता इथून या ठिपकेपर्यंत अशी रेष ओढायची आहे। याला आपण असं जोडून घेऊ। इथे आपण असा गोल आकार देऊन घेऊ, टिळा काढून घेऊ। आता इथे आपण कान काढून घेऊ, हे असं जोडून घेऊ, असं गोल करून घेऊ। इकडे तसंच इथे जोडून घ्यायचं असं, म्हणजे मग असं गोल करून घ्यायचं, म्हणजे काढायला सोपं जाईल। इथे पिवळा रंग देऊन घेऊ। इथे लाल ठिपका ठेवून घेऊ। इथे अशी रेष काढून घेऊ। इथे माऊली लिहून घेऊ आपण। इथे एक झेंडा काढून घेऊ। इथे थोडा ऑरेंज रंग टाकून घेऊ। तर ही अशा पद्धतीने आपली ही माऊलीची रांगोळी तयार झाली आहे। आषाढी एकादशीला तुम्ही देवाजवळ काढू शकता। अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे आणि सहजच कोणालाही काढता येईल इतकी सोपी ही रांगोळी आहे। तर आपण ही 4 ते 1 ठिपक्याची रांगोळी बघितली आहे आणि आता आपण 5 ते 1 ठिपक्याची पण रांगोळी बघणार आहोत। तर इथे मी आता 5 ते 1 ठिपके काढून घेते। तर इथे मी 5 ते 1 ठिपके काढून घेतले आणि आता काढायला सुरू करू आपण। ही जे 5 ठिपके आहे ना, यांना पण अशी पूर्ण रेष ओढून घेऊ। त्यानंतर या 4 ठिपक्यांना, ह्या 3 आणि ह्या 2 ठिपक्यांना, आणि इथून आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ। परत असं गोल गोल करत जोडून घेऊ। आता आपण या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी रेष ओढून घेऊ।
आणि या ठिपक्यापासून ते या ठिपक्यापर्यंत अशी रेष ओढून घेऊ. आता हे ठिपके आहेत ना, तर याला आपण असं गोल करून जोडून घेऊ. या रेषेला या रेषेपासून ते या रेषेपर्यंत. आता इथे आपण ह्या 2 ठिपक्यांना असं गोल करून घेऊ आणि याला असं करून घेऊ. इथे आपण पिवळा रंग टाकून घेऊ. इथे लाल रंगाचा ठिपका ठेवून घेऊ. आता आपण इथे कान काढून घेणार आहोत. कान आपण तशाच पद्धतीने काढायचे आहेत. आपण त्या रांगोळीत काढले होते तसेच, कारण ही सोपी पद्धत आहे आणि दिसायला खूप छान आहे. तर हे आपले कान काढून झाले. इथे आपण असे गोल करून घेऊ. आणि इथे लाल रंग देऊ. इथे पण आता आपण इथे मासोळ्या काढून घेऊ. असं करून आपण अशा पद्धतीने मासोळ्या काढून घेऊ. मी काढते त्याप्रमाणे काढा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहे. आणि इथे आपण ठिपके ठेवून घेऊ पांढऱ्या रांगोळीने. इथे आपण अशा पद्धतीने गोल करून घेऊ. त्यात पिवळा रंग देऊ आणि एक लाल रंगाचा छोटासा ठिपका ठेवून घेऊ. इथे आपण थोडंसं अशी गोल करून घेऊ. आणि इथे आपण असे पांढरे तुरा काढून घेऊ. पद्धतीने आपण पांढरे ठिपके काढून घेऊ. आणखी एक लाईन. आता एक एक पिवळा ठिपका ठेवू.
लाल आणि परत पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून घेऊ. तर ही पण रांगोळी दिसायला अतिशय सुंदर आहे आणि काढायला पण अगदी सोपी आहे. तुम्ही एकादशीला दोन्ही रांगोळीपैकी तुम्ही कोणतीही काढू शकता किंवा दोन्हीही काढू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.